आपल्याला कामासाठी प्रेरणा देणारे हे लीडर आहेत, त्यांचं आपण अभिनंदन केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे। संजय चौधरीजी। माननीय विकास अधिकारी चंद्रकांत गस्तकार साहेब, शाखा निलंगा यांचा औरंगाबाद विभागाच्या वतीने सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर काल औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा विशेष सत्कार संपन्न झालेला आहे। खऱ्या अर्थानं त्यांचा सपत्नीक सत्कार झालेला आहे आणि माननीय चंद्रकांत गस्तकार साहेब यांनी सातत्यानं यशोशिखर पादाक्रांत केलेलं आहे। त्यांचं उत्तम संघटन कौशल्य, त्यांचं उत्तम नेतृत्व गुण आणि त्यांच्या अंगी असलेलं कौशल्य आणि ज्ञानाच्या बळावरती हे शिखर त्यांनी खऱ्या अर्थानं पादाक्रांत केलेलं आहे। आदरणीय चंद्रकांत गस्तकार साहेब यांनी भारतीय विमा महामंडळामध्ये शेकडो विमा प्रतिनिधींच्या आयुष्याचं भविष्य बदलून टाकलेलं आहे। अगदी तळागाळातले शेवटचे मुलं हेरून त्यांना एनर्जी देऊन त्यांना खऱ्या अर्थानं पोटापाण्याला तर लावलेला आहेच आहे, परंतु हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये बचतीचा, संरक्षणाचा प्रकाश त्यांनी निर्माण करून खऱ्या अर्थानं भारतीय विमा महामंडळाचं प्रचंड मोठं काम निलंगा तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, एकूणच संभाजीनगरमध्ये त्यांनी केलेलं आहे। अशा प्रकारच्या या व्यक्तिमत्वाचा जीवन उत्कर्ष टीम निलंग्याच्या वतीने त्यांचा आज या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यात येतो आहे। अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बचत असेल, संरक्षण असेल, मृत्यू दावे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे दावे असतील, या साऱ्या गोष्टी गृहीत जर धरलं तर हजारो लोकांच्या घरामध्ये माननीय चंद्रकांत गस्तकार साहेब यांचा विचार पोहोचलेला आहे। खऱ्या अर्थानं जीवन उत्कर्ष टीम हे त्याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे। एक उत्तम संघटन निर्माण करून त्यांनी भारतीय विमा मंडळाच्या इतिहासामध्ये आपलं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलेलं आहे। एवढंच नाही तर निलंगा शाखेचं नाव संभाजीनगर विभागामध्ये उज्ज्वल करण्याचं काम आणि एकूणच झोनलपर्यंत पोहोचून झोनलमध्ये आपलं स्वतःचं नाव, आपल्या टीमचं नाव, आपल्या शाखेचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे। मी आदरणीय चंद्रकांत गस्तकार साहेबांना विनंती करतो की काल आपला संभाजीनगर या ठिकाणी सपत्नीक विशेष सत्कार झालेला आहे। नेमकं आपलं विजन काय आहे, आपले स्वप्न काय आहेत आणि कुठल्या उच्च उद्देशाने आपण हे काम करताय, कृपया आपण आम्हाला सांगावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी माननीय विकास अधिकारी चंद्रकांत गस्तकार साहेबांना या ठिकाणी करतोय। धन्यवाद सतीशजी। मी सर्वप्रथम आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण मला इथं सत्कार केलात माझा। या सत्कारा पाठीमागं आपल्या सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे। गेली 25 वर्षापेक्षा जास्त विकास अधिकारी म्हणून मी कार्य करत असताना बरेच निलंगा तालुक्यातील आणि आता लातूर जिल्ह्यातील युवक माझ्याशी जोडलेले आहेत, जे विमा क्षेत्रामध्ये मोठं कार्य करू इच्छितात। माझं स्वप्न आणि माझं ध्येय आहे की किमान 100 युवकांना विमा क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करावं आणि ज्यांचं उत्पन्न कमीत कमी 1 लाख रुपये राहील आणि ते एक जे नोकरदार असतात तशाच पद्धतीनं आयुष्य विमा क्षेत्रामध्ये ते जगू शकतील, अशा पद्धतीचं मी ध्येय घेऊन चाललेलो आहे। आणि त्यामध्ये मी आता यशस्वी रित्या मार्गक्रमण करत आहे। सध्या माझ्या टीममध्ये यशस्वीपणे विजय कुमारजी धुमाळ असतील, दिलीप रोळेजी असतील, सतीश हानेगावजी असतील, विश्वजित बिराजदार असतील, ईश्वरजी कोळे असतील, असे बरेच संतोषजी शेळके असतील, तर यांचं मार्गक्रमण चांगल्या पद्धतीने चालू आहे। आणि माझ्या टीममध्ये अशा यशस्वीपणे काम करायचं, चांगलं काम करायचं असं एक कल्चर निर्माण होत आहे, याचा मला आनंद आहे। आणि असं चांगलं काम होत राहावं त्यासाठी आपलं संपूर्ण योगदान देण्याचा मानस माझा आहे। जास्तीत जास्त तरुण युवकांना ज्यांना जॉब नाही आहे किंवा जे आर्ट्स, कॉमर्स सारख्या बॅकग्राऊंडमधून आहे, तर अशा सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे की त्यांनी विमा क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्यासाठी आजमावावं
आणि इथंही एक चांगलं आपलं आयुष्य घडू शकतं. आपल्या कुटुंबासोबत आईवडिलांसोबत राहून आपण समाजामध्ये एक चांगलं उदाहरण इथं आयुर्विमा महामंडळासोबत काम करून आपलं एक उपजीविका चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये करू शकतो. त्यासाठी माझं ध्येय आहे, संकल्प आहे. त्या दृष्टीने मी वाटचाल करत आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते यश पण आपल्याला मिळत आहे. तर पुनश्च एकदा मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. तुम्ही माझा इथं सत्कार केला आणि असंच आपण एकत्र मिळून एकमेकाचं आयुष्य उभं करूया एवढा संदेश देऊन माझे 2 शब्द संपवतो. जीवन शेकडो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याचं, स्वावलंबी बनवण्याचं मोठं ध्येय आपण पूर्ण करत आहात आणि हजारो विमेदारांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन करून त्यांच्या घरापर्यंत संरक्षण आणि बचतीचा संदेश आपण दिला, प्रत्यक्ष कृती आपण केलेल्या आहात आणि एकूणच भारतीय आयुर्मा महामंडळावर उज्ज्वल दिवस आणण्यासाठी आपल्यासारख्या कर्णधारांचं कार्य हे येणाऱ्या पिढीसाठी निश्चितच अत्यंत प्रेरणादायी आहे. आपण जीवन उत्कर्ष टीमचा सत्कार स्वीकार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. विशेषतः कस्तकार साहेबांची या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि टाळ्याच्या गजरामध्ये